मित्रांनो नमस्कार। येऊ घातलेल्या ज्या एक्झाम्स आहेत ग्रुप बी किंवा ग्रुप सी या संदर्भातली सगळी तयारी चालू आहे आणि त्या संदर्भात एक विशेष सेशन जे आहे होकॅपच्या संदर्भात आपण तयारी करत असताना बऱ्याच वेळेला आपल्याला अडचणी येतात आणि अशा वेळेला जर आपण रिपीट होणाऱ्या होकॅपमधल्या काही घटकांची तयारी केली ज्याच्यामध्ये इडियम्स आणि फ्रेजेस बऱ्याच वेळा मित्रांनो रिपीट होतात। म्हणजे बऱ्याच वेळेला एखादी इडम किंवा एखादी फ्रेज 4-5 परीक्षांना सतत रिपीट होताना दिसते। तर अशा रिपीट होणाऱ्या इडम्स आणि फ्रेजेस जवळजवळ 50च्या आसपास तुम्हाला दिसतील की ज्या कुठे ना कुठेतरी सतत रिपीट होताना दिसतील। त्या कोणकोणत्या परीक्षांना कशा पद्धतीने आलेत, कशा पद्धतीने प्रश्न विचारलेत, त्याच्या ऑप्शन्समध्ये त्यांनी काय बदल केलेले आहेत, वाक्यांमध्ये काय बदल केलेले आहेत, अशा बारीक सारीक गोष्टींची चर्चा जी आहे ती चर्चा या सेशनमध्ये आपण करणार आहोत। त्यामुळे या ठिकाणी जे मी म्हटलेलं आहे द मोस्ट रिपीटेड अँड इम्पॉर्टंट इडम्स इन MPSC बऱ्याच वेळेला ह्या सगळ्या रिपीट होताना तुम्हाला दिसतात आणि हा एक आपला सर्वात मेजर प्रॉब्लेम आहे की होकॅपची तयारी करत असताना आपल्याला अडचण येते। ग्रामरचा भाग म्हणाल तर ग्रामरच्या भागामध्ये आता विशेष काही राहिलेलं नाही। ज्या मुलांचा अभ्यास पक्का आहे त्यांनाही कळालेला आहे की ते रिपीट होत राहतं। कंडिशनल सेंटेन्सेस असेल, टेन्सेसच्या संदर्भात असेल किंवा वॉइसच्या संदर्भातले प्रश्न असतील तर मित्रांनो फिरून फिरून तशाच पद्धतीचे प्रश्न दिसतात, ते सहज सुटतात। पण इडम्स फ्रेजेस असतील, वन वर्ड सबस्टिट्यूट असेल, होमोनिम्स असतील, सिनोनिम्स, अँटोनिम्स असतील, ओके, वन वर्ड सबस्टिट्यूट असेल, फॉरेन वर्ड्स असतील तर होकॅपचा आवाका इतका मोठा आहे, जास्तीत जास्त फ्रेझल व्हर्ब्स ह्याच्यावरचे प्रश्न मित्रांनो आपल्याला चुकताना दिसतात। त्यामुळं अशा गोष्टींची जाणीवपूर्वक तयारी करणं हे अपेक्षित आहे आणि त्याच संदर्भात आपण या सगळ्या सिरीजचा भाग बघणार आहोत। काही इम्पॉर्टंट फ्रेजेस इडम्स ज्या मोस्ट रिपीटेड आहेत आणि इम्पॉर्टंट आहेत, सतत MPSC खाली विचारल्या गेलेल्या, त्या कोणकोणत्या परीक्षांना कशा विचारल्या गेल्या आणि त्या अनुषंगाने त्या पर्यायांमध्ये कसे बदल केले या संदर्भात सगळी चर्चा। आणि हे तुम्ही लिहून ठेवा, हवं तर हे सतत बघा जेणेकरून यातली एका दुसरी इडम्स आणि फ्रेज ही सतत परीक्षेला येणाऱ्या एक्झाममध्ये ग्रुप सीच्या किंवा ग्रुप बीच्या ही तुम्हाला दिसेल। म्हणजे पहिली इडम जी परीक्षेला सतत विचारली गेली ती जर बघितली तर तुम्हाला बोर्डवर काय दिसते बघा। यस, बऱ्याच परीक्षांना मित्रांनो ही विचारली गेलेली आहे, ब्लो वन्स ओन ट्रम्पेट। आता शब्दाच्या अर्थाकडे गेलात तर ट्रम्पेट या शब्दाचा अर्थ आहे तुतारी। ट्रम्पेट या शब्दाचा अर्थ आहे तुतारी। ब्लोचा अर्थ आहे मित्रांनो फुंकणे। ओके, ब्लो म्हणजे फुंकणे, ओन म्हणजे स्वतःचीच तुतारी फुंकणे। आता स्वतःचीच तुतारी फुंकणे हे सांगायची गरज नाही। माणूस ज्यावेळा बढाया मारतो, ओके, स्वतःची स्तुती करतो त्यावेळेला ही इडम वापरली जाते आणि वन्सची जागा असते ती जी व्यक्ती बढाया मारते त्या ठिकाणी मित्रांनो त्याचं नाव तुम्ही लिहू शकता, ब्लो वन्स ओन ट्रम्पेट, स्वतःचीच तुतारी फुंकणे। ट्रम्पेट या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो तुतारी, स्वतःची तुतारी फुंकणे असं होईल। याचा अर्थ होतो मित्रांनो स्वतःच्या बढाया मारणे आणि मग त्यासाठी शब्द आहेत मित्रांनो की फ्लॅटर असा एक शब्द त्यासाठी दिसतो, फ्लॅटर FLATTER किंवा बोस्ट BOAST, बोस्ट असा शब्द दिसतो। हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे, स्वतःची तुतारी फुंकणे, स्वतःच्या बढाया मारणे आणि त्यासाठी शब्द आपल्याला कायम लक्षात ठेवावे लागतील। ते शब्द काय आहेत बघा, ते शब्द आहेत मित्रांनो या ठिकाणी दिले बघा। ओके, टॉक बोस्टफुली। ओके, टॉक बोस्टफुली म्हणजे बढाईपूर्वक बोलणे, वन्स अचिव्हमेंट्स, स्वतःच्या अचिव्हमेंट्स विषयी बोस्टफुली बोलणे, बढाया मारणे अशा अर्थाने ते आहे। आणि टू बोस्ट असाही शब्द फक्त येऊ शकतो किंवा त्याचा दुसरा शब्द लक्षात ठेवू शकता, फ्लॅटर। फ्लॅटर हा शब्द मित्रांनो लक्षात ठेवा, तो फ्लॅटर सुद्धा विचारला गेलेला आहे, तेही लक्षात ठेवा। म्हणजे अशा पद्धतीने मग हे वाक्यामध्ये जर आपल्याला पाहिजे असेल तर वाक्यामध्ये या ठिकाणी ते दाखवलेलं आहे की हे वाक्यामध्ये बघितलात तर तुमच्या सहज लक्षात येईल, ही ऑलवेज लाइक्स टू ब्लो हिज ओन ट्रम्पेट, म्हणजे त्याला आवडतं की स्वतःची तुतारी फुंकायला त्याला आवडतं। याचा अर्थ आहे स्वतःची बढाई मारणं, स्वतःची बढाई मारायला त्याला आवडतं असा त्याचा अर्थ। ओके, ही एकच इडम मित्रांनो बऱ्याच परीक्षांना विचारले गेले। कोणकोणत्या परीक्षांना कशा पद्धतीने विचारले, त्याच्या ऑप्शन्समध्ये कशा पद्धतीनं फरक केलेत हे आपण बघू आणि मग तुमच्या लक्षात येईल की अशा इडम्स आणि फ्रेजेस ह्या सतत आपण बघत जाणे। बघा 2022ला विचारले, फाइंड आउट द एक्झॅक्ट मीनिंग ऑफ अंडरलाइन इडम इन द गिवन सेंटेन्स, कंबाईन 9 जुलै 2022।
वाक्यात टाकून विचारण्याची त्यांची पद्धत आहे. वाक्यात म्हणजे वाक्य दिलेलं असेल आणि त्या वाक्य वाचून तुम्हाला त्याचा अर्थ काढावा लागेल. ही एक सोपी मेथड आहे. मोस्ट ऑफ हर फ्रेंड्स अवॉइड टॉकिंग टू हर ॲज शी इज कॉन्स्टंटली ब्लोईंग हर ओन ट्रम्पेट. देर आर 4 ऑप्शन्स 1, 2, 3, 4 टू फॉरगेट पास्ट इनिमिटी, टू पुट इन ऑल पॉसिबल इफर्ट्स, टू बी व्हेरी बिझी, आर लास्ट वन टू बोस्ट अबाउट सेल्फ. आता बोस्ट म्हणजे मगाशी जे बोललो होतो तेच याचा पर्याय असेल, त्यामुळे उत्तर सांगायची गरज नाही मित्रांनो, हे त्याचं उत्तर असेल. लक्षात ठेवा. बोस्ट हा शब्द मित्रांनो कायम लक्षात ठेवा. अत्यंत महत्त्वाचा शब्द बोस्ट, स्वतःची स्तुती करणे. राईट. बोस्टिंग म्हटलं जातं, फुगवून आहे ती गोष्ट सांगितली जाते. त्यासाठी दुसराही शब्द कदाचित वापरला जाऊ शकेल, एक्झॅगरेशन. एखादी गोष्ट एक्झॅगरेट केली जाते त्यासाठी तिसरा शब्द वापरला जातो तो टॉक टॉल. टॉक टॉल याचा अर्थ मोठं बोलणे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं ऑप्शन्स येऊ शकतात. त्यासाठी त्या वेगवेगळ्या शब्दांची आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. फ्लॅटर हाही शब्द तुम्हाला सांगितला होता. म्हणजे हे झालं 2022ला हे विचारलं गेलं. मग अशाच पद्धतीने ही रिपीट पण झाली. हे रिपीट झालेलं मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे परभणी तलाठी 2013. हे बघा. म्हणजे ह्या इडम्स तुम्हाला कुठं ना कुठं तरी रिपीट होताना दिसतील. डू नॉट ट्रस्ट अ मॅन हू ब्लोज हिज ओन ट्रम्पेट. ओके. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी फ्लॅटर्स दिले, प्रेजेस, ऑदर्स दिले. ॲडमॉनिशस हा शब्द आपल्याला माहिती नसतो. ॲडमॉनिश हे शब्द मित्रांनो आपल्याला इडम्समध्ये असे दिसतात की हे आपण लिहून ठेवले पाहिजे. ॲडमॉनिश याचा अर्थ आहे मित्रांनो खरडपट्टी काढणे, रागवणे अशा अर्थाने वापरलं जातं. हे आपल्याला माहिती पाहिजे. रागवणे अशा अर्थाने वापरलं जातं. म्हणजे या गोष्टी लक्षात घ्या की खरडपट्टी काढणे, प्रेजेस हिमसेल्फ का फ्लॅटर्स. बघा, डू नॉट ट्रस्ट अ मॅन हू ब्लोज हिज ओन ट्रम्पेट. ओके. प्रेजेस हिमसेल्फ, प्रेज म्हणजे स्तुती करणे, पण फ्लॅटरचा अर्थ आहे खोटी स्तुती करणे. या ठिकाणी फ्लॅटर हा पर्याय येईल, खोटी स्तुती करणे अशा पद्धतीने मित्रांनो. म्हणजे एकच इडम वेगवेगळ्या वाक्यामध्ये वापरून त्याच्या पर्यायामध्ये थोडासा बदल करून ते विचारतील. अशा वेळेला ते पर्यायवाचक शब्द आपल्याला माहिती असणं गरजेची गोष्ट आहे. तरच तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकाल, अन्यथा अडचण येऊ शकते. म्हणून असे प्रश्न बघत असताना वेगवेगळे शब्द, आज मला नवीन शब्द कळाला ॲडमॉनिश. हा शब्द तुम्ही वापरत नाही. तुम्हाला रागवण्यासाठी एकच शब्द माहिती असतो, तो म्हणजे अँग्री. लक्षात येतोय का बघा. म्हणजे या गोष्टी बारीक सारी गोष्टी. ॲडमॉनिश हा शब्द लिहून घेतला पाहिजे, तो सतत म्हटला गेला पाहिजे. आणि माणूस 2 गोष्टी मित्रांनो लक्षात ठेवतो. ज्या गोष्टी तो बघतो त्या गोष्टी तो लक्षात ठेवतो, आणि ज्या गोष्टी तो ऐकतो त्या गोष्टी तो लक्षात ठेवतो. या साध्या बाजूचा जर विचार केला तर ज्यावेळा तुम्ही शब्द एखादा बघता त्यावेळा तो म्हणा, कारण त्याचा साऊंड तयार होऊ द्या. कारण मेंदू 2 गोष्टी रजिस्टर करतो. एक तर म्हणजे त्याला पिक्चर व्ह्यूमध्ये पिक्टोरियल फॉर्ममध्ये लागेल, किंवा त्याला साऊंड फॉर्ममध्ये ऑडिओ फॉर्ममध्ये असेल तर ते रजिस्टर केलं जातं. म्हणजे या गोष्टी जर तुम्हाला मेंदूच्या आपल्या कळत असतील तर असे शब्द मित्रांनो कायम कुठं ना कुठं तरी ते तुम्हाला दिसायला चालू होतील. आणि मग आपल्याला असे शब्द जर येत असतील तर बघा, ह्या 2 परीक्षांना तर हे विचारलं की ब्लोईंग वन्स ओन ट्रम्पेट म्हणजे काय. आता बघा, तिसऱ्या ठिकाणी STI 2011ला सुद्धा विचारले. तुमच्या लक्षात येतंय का बघ, मोस्ट रिपीटेड आहे, मोस्ट रिपीटेड. राईट. मोस्ट रिपीटेड इडम्स आपण बघायला लागलोय आणि बऱ्याच परीक्षांना हे विचारले गेले. यू ऑलवेज ब्लो युअर ओन ट्रम्पेट. द मिनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेज, स्पीकिंग व्हॉट वन लाइक्स, स्पीकिंग सेंटेन्स, टू बोस्ट ऑर टू प्रोड्युसिंग पिक्युलर साऊंड. विचित्र साऊंड काढणे असा त्याचा अर्थ होऊ शकेल का. म्हणजे हा शब्द मला याच्यामध्ये नवीन सापडला, पिक्युलर. राईट. आणि उत्तर तर तुम्हाला माहित आहे, बोस्ट हा शब्द आपण बघितला होता. म्हणजे मला वेगवेगळ्या परीक्षांचा असणारा अभ्यास किंवा ते PYQ जे आहेत, होकॅबचे PYQ सतत बघणं, त्यातले नवीन शब्द रजिस्टर करणं, ते बघत जाणं. एखादा नवीन शब्द सापडला तर तो बघणं, तो वाचणं, तो सतत म्हणणं, याला सराव लागतो. इथं एक पॅशन आहे मित्रांनो. इंग्रजीचा अभ्यास करणं हा एक पॅशनचा भाग आहे. ग्रामरचे प्रश्न फक्त कॉन्सेप्ट क्लिअर करून तुम्हाला सोडवता येतील. ओके. हे आलं की हे लिहायचं आहे, हे आलं की हे लिहायचं आहे. ओके. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट असेल, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट असेल, अगदी सहज पद्धतीनं क्लॉजेसवरचे प्रश्न असतील ते सहज सुटतील. पण होकॅबसाठी मात्र याचा पसारा खूप असल्यामुळं आपल्याला त्याचा सराव करावा लागेल. आणि मुद्दा हाही आहे की हा प्रॉब्लेम फक्त एकट्याचा तुमचा नाही आहे, हा सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे. कारण मुद्दा
की होकॅबची तयारी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मुलं तयार करत नसतात. शाळा कॉलेजमध्ये अशा पद्धतीनं इडम्स आणि फ्रेजेस कधी शिकवल्या गेल्या नाहीत आणि नेमकं परीक्षेला आल्यानंतर अशा इडम्स फ्रेजेस विचारल्या जातात ज्याचे अर्थ आपल्याला माहिती नसतात आणि ते वाक्यात टाकून विचारतात. म्हणून थोडासा जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं अभ्यास आपण चालू केला तर इथं तुमचा चांगला स्कोअर येण्याची दाट शक्यता आहे. यासाठी थोडासा प्रयत्न करा. मी मोस्ट रिपीटेड तर सांगायला लागलोय, यातल्याच कोणत्या ना कोणत्या इडम्स तुम्हाला परीक्षेला आलेल्या दिसतील. म्हणजे 3 परीक्षांना ही झाली. ॲट होम ही एक इडम मित्रांनो सतत विचारले गेले. ॲट होम. आता ॲट होमचा अर्थ काय होईल तर होम हा एक सिम्बॉल वापरला जातो. होम हा एक सिम्बॉल वापरला जातो. होम हा एक सिम्बॉल आहे कम्फर्ट. एखाद्या गोष्टीमध्ये ज्यावेळा माणसाला कम्फर्ट असतो त्यावेळा त्याला म्हटलं जातं ॲट होम. कारण घरी गेल्यानंतर बघा प्रत्येकाला एक विशिष्ट पद्धतीचा कम्फर्ट मिळतो. जसं आपण बोलत असताना सुद्धा बोलतो की मी कोल्हापूरमध्ये असल्यानंतर मी घरात असल्यासारखं आहे. म्हणजे घरात असल्यासारखं वाटणे याचा अर्थ त्या गोष्टी म्हणजे तुम्हाला कम्फर्ट आहे किंवा तुम्ही कॉम्पिटंट आहात, सक्षम आहात असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं त्या शब्दाचा फिगरेटिव्ह अर्थ काय आहे, लिटरली अर्थ न घेता त्याचा फिगरेटिव्ह अर्थ काय आहे हे आपल्याला बघावं लागेल. लिटरली अर्थ जो असतो तो कदाचित होमचा अर्थ घर असू शकतो, पण जेव्हा म्हणींमध्ये एखादा शब्द येतो त्यावेळेला त्याचा फिगरेटिव्ह अर्थ काय असू शकतो, फिगरेटिव्ह मिनिंग काय असू शकतं हे आपल्याला बघावं लागतं. राईट. ॲट होम. होम इज अ सिम्बॉल ऑफ कम्फर्ट. कारण कुणालाही घरी गेल्यानंतर एक विशेष प्रकारचा कम्फर्ट जाणवतो, त्यामुळे याच्यातून ही फ्रेज तयार झालेली आहे. म्हणजे असं वाक्य असू शकतं आय एम ॲट होम. ओके, आय एम ॲट होम इन इंग्लिश. म्हणजे माझं इंग्लिश चांगलं आहे किंवा मी इंग्लिशमध्ये कॉम्पिटंट आहे, सक्षम आहे अशा अर्थानं ते होईल. मग अशाच पद्धतीनं याचा अर्थ या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. यस. ओके. कम्फर्टेबल, ॲट इज ऑर फॅमिलियर. बघा एखाद्या गोष्टीशी तुम्ही फॅमिलियर असाल, एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला सहजता असेल किंवा तुम्ही कम्फर्टेबल असाल किंवा कॉम्पिटंट असाल, सक्षम असाल तर मित्रांनो ही फ्रेज वापरली जाते आय एम ॲट होम. आय एम ॲट होम म्हणजे मी असं म्हणू शकतो आय एम ॲट होम इन कोल्हापूर. म्हणजे कोल्हापूरमध्ये असल्यानंतर मला अगदी कम्फर्टेबल वाटतं, इज वाटतं. तुझ्यासोबत असल्यानंतर सुद्धा मला कम्फर्टेबल वाटतं. ओके. मराठीत बोलताना सुद्धा मित्रांनो आपण अशी वाक्य वापरत राहतो. घरात असल्यासारखं वाटणे हे आपण मराठीत बोलताना सुद्धा बोलतो. तेच नेमकं या ठिकाणी वापरलं गेलेलं आहे. मग हे जर वाक्यात वापरायचं असेल तर वाक्यसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. शी हॅज अ वे ऑफ मेकिंग एव्हरीवन फील ॲट होम. शी हॅज अ वे. तिच्याकडं असा एक मार्ग आहे की प्रत्येकाला अगदी इज वाटेल, फॅमिलियर वाटेल. बघा वाक्य कसं केलं. शी हॅज अ वे ऑफ मेकिंग एव्हरीवन फील ॲट होम. म्हणजे प्रत्येकाला घरात असल्यासारखं वाटेल, कम्फर्टेबल वाटेल अशा पद्धतीचा एक मार्ग तिच्याकडं आहे, अशा पद्धतीचं तिच्याकडे एक रस्ता तिच्याकडं आहे, अशा पद्धतीनं वाक्य घेतलेलं आहे. आणि फील ॲट होम. ओके. ॲट होमचा वापर या ठिकाणी केलेला आहे. मग हे जर मला कळालेलं असेल तर मग या ठिकाणी त्या संदर्भात परीक्षेला कसा प्रश्न विचारला आहे ते जर आपण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की परीक्षेला या ठिकाणी बघा, परीक्षेला या ठिकाणी अशा पद्धतीनं आलेलं आहे. ग्रुप सी 2023ला विचारलेला आहे. 2023चा हा प्रश्न बघा आणि प्रश्न बघितल्यानंतर तुमच्या सुद्धा लक्षात येईल की ही इज क्वाईट ॲट होम इन इंग्लिश. मगाशीच बोललो होतो ॲट होम इन इंग्लिशचा अर्थ कॉम्पिटंट, फुल ऑफ कम्फर्ट, हॅपी. आता भाषा आहे, भाषेमध्ये माणूस सक्षम असेल. ओके. कम्फर्ट असणार नाही, तो सक्षम असेल. म्हणजे एखादी लँग्वेज कॅरी करण्याकरता तो सक्षम असेल आणि सक्षम असलेला शब्द मित्रांनो आहे कॉम्पिटंट. त्यामुळे फ्लुएंट येणार नाही. म्हणजे हे आपल्याला कळालं पाहिजे की असे शब्द मला माहिती पाहिजेत. कारण याचा अर्थ ॲट होमचा अर्थ कम्फर्टसुद्धा होऊ शकतो, ॲट होमचा अर्थ कॉम्पिटंट असा होऊ शकतो. पण वाक्याच्या संदर्भानुसार मला नेमका अर्थ तिथं जोडता आला पाहिजे. हे कसं बाय यासाठी थोडंसं वाचन पाहिजे आणि हे वाचन जर आपल्याकडं असेल तर अशा पद्धतीच्या इडम्स आणि फ्रेजेस आपण अगदी सहज पद्धतीनं लक्षात ठेवू शकतो. कुठेही तुम्हाला अडचण येताना दिसणार नाही. आणि अशा गोष्टी ऐकत राहिल्यामुळं सहज कळतात. या गोष्टी तुम्ही ऐकत राहायला पाहिजेत. जर तुम्ही ऐकत असाल अशा गोष्टी तर त्या चांगल्या पद्धतीनं सहज लक्षात राहतील. फक्त पुस्तकातलं वाचन करून मित्रांनो त्या लक्षात राहणार नाहीत. तर सहज पद्धतीनं ज्यावेळेला आपण ऐकत जातो ॲट होम, टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट, हे सतत कुठं ना कुठंतरी मनात रेंगाळत राहत असेल तर मित्रांनो हे अगदी सहज पद्धतीनं 2023ला आलेलं आहे. राईट. आता या ठिकाणी बघा टू ब्रेक आईस.
ब्रेक आईस म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? ब्रेक आईस. आईस ब्रेक होणे. आता आईस हा घट्ट असतो, बरोबर. ब्रेकिंग ऑफ आईस याचा अर्थ ब्रेक म्हणजे सुरू होणे, एखाद्या गोष्टीला सुरुवात होते त्यावेळेला बाहेर पडते, अशा अर्थानं ब्रेक हा शब्द वापरला जातो. ब्रेकिंग ऑफ आईस म्हणजे एखाद्या गोष्टीला सुरुवात होणे. मित्रांनो, हे न्यूजपेपरला सतत येतं. वाक्याच्या रेफरन्सनुसार त्याचा अर्थ आपल्याला काढता आले पाहिजेत. एखाद्या गोष्टीची सुरुवात होणे. ओके, ब्रेक आईस म्हणजे बऱ्याचशा वेळेला वाटाघाटी असतात, बरोबर. ह्या वाटाघाटींना सुरुवात होते त्यावेळेला ब्रेकिंग ऑफ आईस असं म्हटलं जातं, ब्रोक आईस असं म्हटलं जातं. ओके, मौन सोडणे अशाही अर्थानं मित्रांनो हे वापरलं जातं. बऱ्याच वेळा काही माणसं मौन धरून असतात आणि अशा वेळेला मौन सोडल्यानंतर मग ते एखादं वाक्य न्यूजपेपरला येतं की मनमोहन सिंग ब्रोक द आईस. ही वाक्य मी बघितली होती न्यूजपेपरला. मिस्टर मोदी ब्रोक द आईस. हे अशा पद्धतीचे वाक्य तुम्हाला बघायला भेटतील की ज्या ठिकाणी ते मौन सोडलेलं आहे, म्हणजे त्या गोष्टीला मित्रांनो सुरुवात झाली. जसा बर्फ वितळतो आणि ती सुरुवात होते तशा पद्धतीनं हे दाखवलेलं आहे की एखाद्या गोष्टीला सुरुवात झाली असा त्याचा अर्थ होतो. ब्रेकिंग ऑफ आईस म्हणजे एखाद्या गोष्टीला सुरुवात होणे. मग एखाद्या गोष्टीला सुरुवात होणे हे जर असेल तर या ठिकाणी त्याचा अर्थ मित्रांनो सुरुवात करणे किंवा सुरुवात होणे. आणि या ठिकाणी वाक्य दिलेले आहेत बघा. That joke really broke the ice at the conference. We all relaxed afterwards. आता वाक्य बघा. वाक्य बघितल्यानंतर कळतं that joke really broke the ice. म्हणजे तो जोक घडला किंवा तो जोक झाला त्यानंतर सगळं ईज झालं, म्हणजे त्या कॉन्व्हर्सेशनला, त्या संभाषणाला सुरुवात झाली. कधी? दॅट जोक रिअली ब्रोक द आईस ॲट द कॉन्फरन्स. म्हणजे त्या कॉन्फरन्समध्ये एक जोक घडला, एक जोक झाला आणि मग पुढच्या गोष्टींना सुरुवात झाली. वी ऑल रिलॅक्स्ड आफ्टरवर्ड म्हणजे त्यानंतर आम्ही रिलॅक्स झालो, म्हणजे त्या गोष्टीला मित्रांनो सुरुवात झाली. एखाद्या गोष्टीला ज्यावेळेला सुरुवात होते त्यावेळेला मित्रांनो अशा पद्धतीची ही वाक्य आपल्याला दिसतात. दॅट जोक रिअली ब्रोक द आईस ॲट कॉन्फरन्स. वी ऑल रिलॅक्स्ड आफ्टरवर्ड. ओके, मग हे जर मला कळालं असेल तर मग याचं उत्तर तुम्हाला द्यायला फारसा वेळ लागणार नाही. याचं उत्तर तुम्ही देऊ शकता. बघा, टू ब्रेक द आईस, टू स्टार्ट अ स्पेसिफिक वर्क, टू इझी डिफिकल्ट टास्क, टू डू हार्ड वर्क, फॉर क्लाइम्बिंग द माउंटेन पिक्स. आता सांगायची गरज नाही, म्हणजे तुमच्या लक्षात येऊ दे की हे सगळं मी का दाखवालोय, कारण अशा पद्धतीचे आपल्याला फिगरेटिव्ह मिनिंग त्या इडमचं माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. ब्रेकिंग याचा अर्थ एखादी गोष्टीची सुरुवात होणे. उत्तर सांगायची गरज नाही. या ठिकाणी तुमचं उत्तर येणार आहे ते ए, टू स्टार्ट अ स्पेसिफिक वर्क. टू स्टार्ट अ स्पेसिफिक वर्क असा त्याचा अर्थ होईल, कारण स्टार्ट म्हणजे सुरुवात होणे. हे कोणतंही उत्तर येणार नाही. इझी डिफिकल्ट टास्क, टू डू हार्ड वर्क, टू फॉर क्लाइम्बिंग द माउंटेन पीक, काही येणार नाही. म्हणजे या गोष्टी ज्यावेळा आपण चर्चेला घेतो, त्या शब्दाला ज्यावेळा आपण बघतो त्या हे बघा, तलाठी हिंगोली 2014ला, म्हणजे कोणतीही परीक्षा असो मित्रांनो ती रिपीट होताना दिसतं. इडम्स, फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूट, होमोनिम्स, सिनोनिम्स या सगळ्या गोष्टी मित्रांनो या त्या परीक्षेला रिपीट होताना दिसतात. असा हा जो पसारा आहे, हा पसारा आपण बघत जाणं खूप गरजेची गोष्ट आहे. हे मोस्ट रिपीटेड इडम्स आहेत. ब्रेक द आईस, फॉर्मेशन ऑफ आईस असं होईल का? बॉर्न इन रिच फॅमिली असं होईल का? रिलीव्ह शायनेस, बघा आता इथं बघा, याचं उत्तर त्यांनी रिलीव्ह शायनेस दिले. रिप्रिमांड, खरडपट्टी काढणे. रिप्रिमांडचा अर्थ आहे मित्रांनो खरडपट्टी काढणे. मगाशी बोललो होतो ॲडमॉनिश, ॲडमॉनिशचा अर्थही खरडपट्टी काढणे. रिप्रिमांड म्हणजे फैलावर घेणे, अशा अर्थाने हे शब्द आहेत. किती लोकांना असे शब्द माहिती असतात? रिप्रिमांड हे शब्दच आपल्याला माहिती नसतात. आणि म्हणून मित्रांनो ज्या वेळेला इंग्रजीची आपण तयारी करतो त्यावेळेला अशा पद्धतीनं नवीन शब्द कानावर पडण्यासाठी किमान आपण ऐकत राहणं खूप गरजेची गोष्ट आहे. ऐकणं खूप गरजेची गोष्ट आहे. रिप्रिमांड याचा अर्थ आहे खरडपट्टी काढणे, फैलावर घेणे. ओके, ॲडमॉनिशचा अर्थ आहे मित्रांनो खरडपट्टी काढणे, फैलावर घेणे. मग इथं दिलेला आहे रिलीव्ह शायनेस, म्हणजे शायनेस सोडून देणे. शाय म्हणजे लाजणे, म्हणजे एखाद्या गोष्टीला काय होणे सांगा, सुरुवात. रिलीव्ह म्हणजे सोडून देणे. काय सोडून देणे? शायनेस म्हणजेच एखाद्या गोष्टीला सुरुवात करणे. मघाचा पर्याय आणि या पर्यायामध्ये फरक दिसतो. समांतर रचना कशा असतात लक्षात येते का? बघा, समांतर रचना कशा असतात हे समजून घ्यायला पाहिजे. ओके, आपण पाठ करून जातो की बाबा ॲट होम
याचा अर्थ आपण एवढाच करून जातो कम्फर्टेबल, किंवा आपण असं म्हणतो ब्रेक द आईस, याचा अर्थ फक्त आपण पाठ करून जातो टू स्टार्ट, आणि यात स्टार्ट कुठंच दिसत नाही. त्यावेळेला मित्रांनो त्या शब्दाच्या संदर्भात असणारी समांतर संकल्पना काय असू शकते हे आपल्याला कळालं पाहिजे. या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या. बरं, या गोष्टी तुम्हाला कधी कळतील? जर सराव असेल तर मित्रांनो अशा गोष्टी कळायला चालू होतील. हा सराव झाला पाहिजे. वेगवेगळ्या इडम्स वेगवेगळ्या वाक्यामध्ये कशा अर्थानं समांतर अर्थानं घेतलेल्या आहेत हे आपण बघत गेलं पाहिजे. आणि मग थोडासा जरी बदल केला तरी आपल्याला उत्तर येत नाही. याचं कारण त्या शब्दाविषयी आपल्याला माहिती नसते, त्यामुळं त्याचं उत्तर येत नाही. त्यामुळं त्या इडम्स आणि फ्रेजेस कशा वाक्यामध्ये विचारल्या गेल्या आणि पर्यायामध्ये कसे बदल केले गेले हे तुम्हाला मी समजून सांगतोय. उत्तर येणार आहे रिलीव्ह शायनेस, म्हणजे शायनेस सोडून देणे. ओके, लाजाळूपणा सोडून देणे म्हणजेच त्या गोष्टीला काय करणे, सुरुवात करणे. ब्रेक द आईस हे विचारलं तलाठी हिंगोली 2014. म्हणजे रिपीट होतात कशा ते आपण बघायला लागलो. या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं तुम्हाला रिपीट होताना दिसतील. इन ब्राउन स्टडी. आता ब्राउन स्टडी याचा अर्थ आहे मित्रांनो विचारमग्न असणे. इन ब्राउन स्टडी आत्ममग्न असणे. इन ब्राउन स्टडीचा अर्थ आहे मित्रांनो आत्ममग्न असणे. बऱ्याच वेळा आपण रस्त्यावरून चालत असतो आणि रस्त्यावरून चालत असताना आपला रस्ताच चुकतो. याचं कारण असं आहे की आपण ब्राउन स्टडीमध्ये असतो. ब्राउन स्टडी, आणि बघा स्टडीमध्ये असताना माणूस मग्न असतो. त्याच्यातून हे तुमच्या लक्षात राहील. अभ्यास ज्यावेळा आपण करत असतो त्यावेळा आपण मग्न असतो ना. इन ब्राउन स्टडी याचा अर्थ आहे मित्रांनो स्वतःमध्येच मग्न असणे. आणि ज्यावेळा माणूस असा स्वतःमध्ये मग्न असतो त्यावेळा त्याला डे ड्रीमिंग सुद्धा म्हटलं जाऊ शकतं. राईट, त्याला म्हटलं जाऊ शकतं रिव्हरी हा शब्द आहे. रिव्हरी हा शब्द वापरला जातो की आत्ममग्न असणे. आणि ज्यावेळा माणूस असा आत्ममग्न असतो त्यावेळा रस्ता चुकतो हेही तुमच्या लक्षात येईल. इन ब्राउन स्टडी ही इडम मित्रांनो बऱ्याच वेळेला परीक्षेला रिपीट झालेली आहे. अशा पद्धतीच्या इडम्स ह्या रिपीट होताना दिसतील, फ्रेजेस ह्या रिपीट होताना दिसतील. आणि बघा काय म्हटलंय, डीप ॲब्सॉर्प्शन इन ओन थॉट. ॲब्सॉर्प्शन, डीप ॲब्सॉर्प्शन म्हणजे बुडालेलं असणे. कशामध्ये? स्वतःच्या विचारामध्ये बुडालेलं असणे याचा अर्थ होतो मित्रांनो इन अ ब्राउन स्टडी. ओके, आणि हे परीक्षेला बऱ्याच वेळेला विचारलं गेलेलं आहे. या ठिकाणी बघा डे ड्रीमिंग असेल, रिव्हरी म्हणजे विचारमग्न असणे. हे बघा रिव्हरी काय, रिव्हरी विचारात मग्न असणे. यस, म्हणजे हे आपल्याला हा शब्दच आपल्याला माहिती नसतो ना. हा शब्द मला माहिती असणं खूप गरजेचं. रिव्हरी हा शब्द आपल्याला माहिती असणं. ओके, डीप ॲब्सॉर्प्शन स्वतःमध्येच आत्ममग्न असणे. डीप ओन थॉट्स स्वतःच्याच विचारामध्ये मग्न असणे अशा अर्थाने इथं वाक्य दिलेलं आहे बघा. ही वॉज सो डीप इन ब्राउन स्टडी ऑन हिज वे होम दॅट ही मिस्ड हिज टर्निंग. म्हणजे तो स्वतःच्या विचारामध्ये इतका मग्न होता की घरी जाताना त्याचा रस्ता चुकला. मिस्ड हिज टर्निंग म्हणजे ते टर्न घ्यायचाच तो विसरला. तो स्वतःमध्ये इतका मग्न होता. वाक्य वाचून बघा. अशी वाक्य मित्रांनो आपण वाचली पाहिजेत. हे अशी वाक्य जे असतात, नाहीतर आपलं इंग्रजी असतं आंबा खातो आणि पत्र लिहितो, ह्याच्या पलीकडे आपलं इंग्रजी जात नाही. अशी वाक्य वाचता येत नाहीत किंवा ती फास्ट वाचता येत नाही. या सगळ्या गोष्टी मित्रांनो सरावाच्या आहेत. मी तुम्हाला असं नाही म्हणत की हे घाबरवण्यासाठी बोलायला लागलोय. यू आर टू प्रॅक्टिस मोर. प्रॅक्टिस इज द ओनली की. यू आर टू पुट युअर सेल्फ विथ सिन्सिअरिटी. जर तुम्ही सिन्सिअरिटीने या गोष्टीवर काम करत गेलात definitely you can improve and upgrade your language, but thing is that you must be very serious for this. Okay, if you are serious then you definitely will start studying these all the statements. कारण ही स्टेटमेंट्स कुठेतरी परीक्षेला विचारली जातात आणि अशा वेळेला आपलं वाचन कमी पडतं, आपल्याला वाचता येत नाही. वाक्य कसं आहे बघा. ही वॉज सो डीप इन अ ब्राउन स्टडी. तो स्वतःमध्ये इतका विचारमग्न होता. ऑन हिज वे होम घरी जाताना दॅट ही मिस्ड हिज टर्निंग. त्याचं टर्निंग घ्यायचं विसरलं गेलं म्हणजे तो स्वतःमध्ये आत्ममग्न होता असा त्याचा अर्थ होतो. आता हे बघितल्यानंतर आपल्याला काय दिसतंय बघा की कोणत्या परीक्षांना विचारलंय. हे बघा हे ह्या परीक्षेला विचारलंय. ओके, कंबाईन 2022ला विचारले. आयडेंटिफाय द अल्टरनेटिव्ह विच इज ऑड इन द मिनिंग ऑफ द अबव. लॉस्ट इन ओन थॉट्स, डे ड्रीमिंग, डेलिबरेशन और रिव्हरी. आता याने प्रश्नच कसा तयार केलाय बघा.
त्यांनी विचारले ऑड, म्हणजे यातला एक पर्याय त्याला लागू होत नाही. राईट, ओके. मगाशी बोललो होतो लॉस्ट इन थॉट, ओके, स्वतःमध्ये स्वतःच्या विचार. रिव्हरी हा शब्द घेतला होता, ओके, रिव्हरी हा शब्द आहे, ओके. डे ड्रीम घेतला होता. हे सगळे पर्याय बसत नाही. डेलिबरेशन म्हणजे तुमचं उत्तर मित्रांनो हे असं आहे पाहिजे. डेलिबरेशन, मुद्दामपणे, डेलिबरेटली असा शब्द आहे तो डेलिबरेशन, म्हणजे हे याच्यात बसणार नाही. उत्तर तुमचं मित्रांनो असणार आहे हे म्हणजे 3 नंबर. हे तिन्ही पर्याय याला लागू होतील. म्हणजे इन अ ब्राउन स्टडी म्हणजे लॉस्ट इन थॉट, इन अ डे ड्रीमिंग, इन अ रिव्हरी, हे तिन्ही शब्द बरोबर आहेत. म्हणजे त्याने प्रश्न कशा पद्धतीनं तयार केला बघा, की प्रश्न असा तयार केला, त्यांनी ऑड विचारलं. म्हणजे तिन्ही शब्द तुम्हाला माहिती पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्याला रिव्हरी माहिती नसतं, डेलिबरेशन माहीत नसतं, डेलिबरेटली माहीत नसतं, डे ड्रीम माहिती असतं. म्हणजे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे आहे, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप मित्रांनो, होकॅबकडे जात असताना आपलं अवांतर वाचन काय आहे, तुम्ही ऑलरेडी काही वाचलेलं आहे का, बघितलेलं आहे का, ओके. आणि हे पाठांतर करून येणार नाही. परीक्षा आली म्हणून 2 महिने इंग्रजीचा अभ्यास करतो आणि काढतो असं नाही होणार. तर त्यासाठी निरंतर त्या संदर्भातला आपला सराव ही अत्यंत अपेक्षित गोष्ट आहे. आयोग या गोष्टी अपेक्षित एवढ्यासाठी करतं की तुम्हाला त्या भाषेच्या संदर्भात काही माहिती आहे का, तुम्ही रिव्हरी हा शब्द बघितलाय का, ॲडमॉनिश हा शब्द बघितलाय का, रिप्रिमांड हा शब्द तुम्हाला माहिती आहे का. कित्येक गोष्टी मी चर्चेला घ्यायला लागलोय आणि हे येत नाही याचं दुःख करत बसण्यापेक्षा कुठून तरी आपण सुरुवात करणं गरजेची गोष्ट आहे. जीव तोडून एवढ्यासाठी सांगतोय की आपण सुरुवातच करत नाही, आपण फक्त रडगाणं गातो की मला इंग्रजी येत नाही. त्यापेक्षा अशा शब्दांना सामोरं जा. डिक्शनरी कशी वाचावी, डिक्शनरी, ह्या सगळ्या फ्रेजेस आणि इडियम्स डिक्शनरीमधल्या आहेत. त्या संदर्भात मी एक सेशन घेणार, मग तुम्हाला कळेल की कोणत्या डिक्शनरीमधून या सगळ्या इडियम्स आणि फ्रेजेस विचारल्या जातात. म्हणजे इथं तुम्हाला उत्तर कळालं. इन डेलिबरेशन हे त्याचं उत्तर असेल. यस. आता बघा 2010ला ही परत फ्रेज विचारली होती. 2010ला विचारली, ती 22ला विचारली. माय ब्राउन स्टडी वॉज रूडली सेकन, रेग्युलर स्टडी, इंटरेस्ट इन स्टडी, ड्रीम ऑफ हाफ कॉन्शियस स्टेट, आ स्टडी ऑफ द कॉलेज. मित्रांनो आता बघा पर्यायच बदलून टाकले. रेग्युलर स्टडी येईल का, नाही. इंटरेस्ट इन स्टडी येईल का, नाही. ड्रीम ऑफ हाफ कॉन्शियस स्टेट म्हणजे तुम्ही थोडे जागे आहात, थोडे नाही आहात, आत्ममग्न आहात, म्हणून उत्तर याचं मित्रांनो येणार आहे ते म्हणजे अशा पद्धतीनं सी हे उत्तर येणार आहे. PSI 2010 आणि 22च्या प्रश्नांमध्ये त्यांनी बदल करून दिला. तुम्हाला मी बोललेलं कळतं का मित्रांनो? बघा पाठीमागचा प्रश्न बघा आणि हाही प्रश्न बघा. 2000ला ज्या पद्धतीनं त्यांनी पर्याय दिले त्या पर्यायामध्ये पुन्हा बदल करून त्यांनी 22ला पुन्हा प्रश्न विचारला, वेगळाच पर्याय दिला, वेगळेच शब्द विचारले, रिव्हरी हा शब्द विचारला, डे ड्रीम हा शब्द विचारला. या पर्यायामध्ये त्यांनी बदल केला. म्हणजे इडियम्स आणि फ्रेजेस शिकत असताना पर्यायवाचक शब्दांचा कसा वापर केला जाऊ शकतो या संदर्भात आपल्याला थोडीफार का असेना माहिती असेल तर अशा पद्धतीच्या, आणि हे वाचताही आलं पाहिजे. हे वाचताही येत नाही. ड्रीम ऑफ हाफ कॉन्शियस स्टेट हे वाचता येणं हे सुद्धा गरजेची गोष्ट आहे. 2010ला नंतर ते 2022ला अशा पद्धतीनं रिपीट झाले. म्हणजे पाठीमागच्या इडियम्स आणि फ्रेजेस तुम्हाला बघावेच लागतील. वन वर्ड सबस्टिट्यूट तुम्हाला बघावंच लागेल आणि हे बघत ज्या वेळेला तुम्ही पुढे जाल त्यावेळेला ते खऱ्या अर्थाने यायला चालू झालं असा त्याचा अर्थ होईल. हे बघा CI to I कितीतरी परीक्षांना मित्रांनो ही इडियम विचारले, वेगवेगळे शब्द वापरले आणि वेगवेगळे शब्द वापरून त्यांनी मग प्रश्न CI to I डोळ्याला डोळा देणे. CI to I ओके. डोळ्याला डोळा देणे. मी तुमच्याकडे बघितलं, तुम्ही माझ्याकडे बघितलं, पुन्हा मी तुमच्याकडे बघितलं, तुम्ही माझ्याकडे बघितलं. याचा अर्थ तुम्ही माझ्याशी सहमत आहात. सहमत असणे अशा अर्थानं ही इडियम वापरली जाते. 2-3 परीक्षांना मित्रांनो हे रिपीट झाले. टू ॲग्री असा त्याचा अर्थ होतो. ॲग्री म्हणजे सहमत असणे. बऱ्याचशा वेळेला माणूस एखादी गोष्ट करत असतो त्यावेळेला दुसरी माणसं त्याच्याशी सहमत आहात, त्यावेळेला म्हटलं जातं सेइंग आय टू आय. म्हणजे या पद्धतीनं बघितलं तर याचा अर्थ जो निघतो तो म्हणजे सहमत होणे असा त्याचा अर्थ निघतो. बघा टू ॲग्री सहमत होणे आणि मग या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे. माय सिस्टर्स कम्प्लिटली CI to I विथ मी अबाउट द अरेंजमेंट्स. ज्या काय अरेंजमेंट्स मी केल्या होत्या त्या अरेंजमेंट्सशी माझ्या ज्या बहिणी होत्या त्या बहिणी CI to I याचा अर्थ त्या माझ्याशी सहमत होत्या.
राईट. सी द स्टेटमेंट, माय सिस्टर्स कम्प्लिटली सी आय टू आय विथ मी अबाउट द अरेंजमेंट्स. ज्या अरेंजमेंट्स केल्या होत्या त्याच्याशी त्या सहमत होत्या. सी आय टू आय, डोळ्याला डोळा देणे याचा अर्थ सहमत असणे, ओके, मतभेद नसणे अशा अर्थाने. बघा, आय डू नॉट सी आय टू आय विथ यू ॲट लिस्ट ऑन दिस पॉईंट. बघा, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस 2014ला विचारलेली अशा पद्धतीची ही फ्रेज, आय डू नॉट सी आय टू आय म्हणजे मी तुझ्याशी सहमत नाही. आणि त्यांनी सी आय टू आयला हे अशा पद्धतीनं अंडरलाईन केले, विथ यू ॲट लिस्ट ऑन दिस पॉईंट, या पॉईंटवर मात्र मी तुझ्याशी सहमत नाही. आणि सी आय टू आयचा अर्थ आहे सहमत असणे. द अंडरलाईन फ्रेज मीन्स टू फाईट. फाईट होईल का, शिवी देणे, ॲब्यूज, बिकम अँग्री होईल का, ॲग्री. आता शब्द जो शिकवला होता तोच शब्द बरोबर या ठिकाणी तुम्हाला दिसतो. म्हणजे जर मी अशा पद्धतीनं इडम्स वेळ देऊन, बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखादं पुस्तक घेतो आणि पुस्तकात वाचत राहतो, वाचून ते लक्षात राहणार नाही. का लक्षात राहत नाही ते सांगतो. मध्ये स्पेस हवा असतो मेंदूला, लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा पुस्तकातलं वाचत जाता, एक झाली फ्रेज, लगेच दुसरी, लगेच तिसरी, लगेच चौथी, तुम्ही कोंबत जाता. मेंदूत असं कोंबून ते लक्षात नाही राहत. त्याच्यावर चर्चा व्हावी लागते, डिस्कशन व्हावं लागतं, ते समजून घ्यावं लागतं. मेंदूला थोडंसं इमॅजिनेशन लागतं. आणि ज्यावेळा अशा पद्धतीनं त्याचं इमॅजिनेशन होतं त्यावेळेला मेंदू ती गोष्ट ॲब्सॉर्ब करतो, लक्षात ठेवतो. तुम्ही पट 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 जर त्याला शब्द सांगत गेलात, दररोज एक 50 शब्द सांगायला लागलात, ॲब्सॉर्ब होत नाही. दररोज एक 2 शब्द, 10 शब्द, 8 शब्द असे जर तुम्ही त्याला देत गेलात तर ते ॲब्सॉर्ब होतील. म्हणून मी चर्चा करत तुम्हाला पुढं न्यायला लागलोय. याचं कारण असं की त्या चर्चेतून तो शब्द, ती इडम, तो फ्रेज ही आत बिंबवली जाईल. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. हे जर कळालं तर मग आपल्याला कळतं की टू ॲग्री अशा पद्धतीनं हे विचारलेलं आहे. पुढं गेल्यानंतर मित्रांनो हीच इडम कशा पद्धतीनं विचारले गेले बघा. इथं बघा, वाक्य दिलंय त्याने आणि विचारले स्टेनो 2018ला. म्हणजे अशा इडमच्या सहज रिपीट होताना दिसतील. ही ऑलवेज क्वारल्ड विथ हिज एल्डर ब्रदर, दे कुड नेवर सी आय टू आय विथ इच अदर. बघा, ही ऑलवेज क्वारल्ड आहे, भांडण झालंय म्हणजे सहमत नसणार. आणि सी आय टू आय, एल्डर ब्रदर, मोठ्या भावाबाबत, दे कुड नेवर सी आय टू आय विथ इच अदर. राईट. द अंडरलाईन फ्रेज मीन्स, ओके, फेस डायरेक्टली, लुक ॲट इच अदर, ओके, फेस टू फेस और ॲग्री. सांगायची गरज नाही, या ठिकाणी उत्तर येणार आहे तो म्हणजे तोच शब्द वापरला आहे तो म्हणजे ॲग्री. 2018चा स्टेनोचा प्रश्न. वाक्य वाचण्याची सवय होणं, त्या फ्रेजेस सतत बघणं आणि हा सततचा असणारा सराव, हाच सराव तुम्हाला उपयोगी ठरणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, कारण तो सरावच तुम्हाला ती गोष्ट मनावर बिंबवण्यासाठी उपयोगी पडतो. आणि बघा, मंत्रालय लिपिक 2015, मंत्रालय लिपिक 2015ला 18 झालं, 15 झालं. आय ऑलवेज सी आय टू आय विथ माय सिस्टर. द अंडरलाईन इडम इन द सेंटेन्स इज सी आय टू आय, स्टेअर ॲट. आता स्टेअर हा शब्द गेलाय का बघा. स्टेअरचा अर्थ आहे मित्रांनो एकटक पाहणे, स्टेअर ॲट. आणि हे प्रेपोजिशन लक्षात ठेवा, स्टेअरला ॲट लागतं, स्टेअर ॲट, हे लक्षात घ्या. सपोर्ट येईल का, नाही. ॲग्री होईल, हे बघा या ठिकाणी ॲग्री दिलेला आहे, सी क्लोजली येणार नाही. स्टेअरचा अर्थ माहिती पाहिजे, त्याला प्रेपोजिशन माहीत पाहिजे. म्हणजे प्रश्न ज्या वेळेला तुम्ही बघता, ऑप्शन्स ज्या वेळेला तुम्ही बघता त्यावेळेला त्या ऑप्शन्समधले कित्येक नवीन शब्द तुम्हाला दिसतात. त्या नवीन शब्दांचा सुद्धा तुम्ही अभ्यास केला पाहिजे, ते कुठं ना कुठंतरी उपयोगाला येतील. सहसा आपला प्रेपोजिशनचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो. प्रेपोजिशनकडे सतत लक्ष दिलं पाहिजे. ओके, द मोस्ट निग्लेक्टेड चॅप्टर इन इंग्लिश इज द प्रेपोजिशन. Because we are not cautious about using up the uses of the prepositions. We must be very carefully to understand these prepositions. ही prepositions आपण व्यवस्थित अंडरस्टँड करणं गरजेची गोष्ट आहे. स्टेअर ॲट, एकटक पाहणे, सपोर्ट येणार नाही, ॲग्री तर येणार आहे. तिसऱ्या परीक्षेला मित्रांनो ही रिपीट झालेली दिसते, सी आय टू आय. आता बघा, गिफ्ट ऑफ गॅप. आता गॅपचा अर्थ माहिती पाहिजे. गॅप म्हणजे वटवट करणे, गॅप म्हणजे वटवट करणे, बोलणे थोडक्यात मी. वो गिफ्ट ऑफ गॅप, गिफ्ट बोलण्याची कला, बोलण्याची आर्ट ऑफ स्पीकिंग ज्याला म्हणतात त्याला म्हटलं जातं मित्रांनो गिफ्ट ऑफ गॅप. आणि त्याला चार्टर असाही शब्द वापरला जाऊ शकतो गॅपसाठी, चार्टर हा शब्द. राईट. गिफ्ट ऑफ गॅप याचा अर्थ आहे बोलण्याची कला, आर्ट ऑफ स्पीकिंग ज्याला आपण म्हणू शकतो, कारण गॅप म्हणजे वटवट करणे अशा अर्थाने ते वापरलं जातं. मग त्याचा अर्थ या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. ओके, इथं दिलेलं आहे बघा, अशा पद्धतीनं वाक्य सुद्धा दिलेलं आहे. द ॲबिलिटी टू स्पीक विथ फ्लुएन्सी, बोलण्याची कला, आर्ट ऑफ स्पीकिंग.
ओके, बोलण्याची कला, गिफ्ट ऑफ गॅप. ओके, पॉलिटिशियन्स जनरली हॅव द गिफ्ट ऑफ गॅप, त्यांच्याकडे गिफ्ट ऑफ गॅप असते. दे जनरली स्पीक फ्लुएंटली. ओके, आर्टिस्टिकली ते बोलतात, द ॲबिलिटी टू स्पीक विथ फ्लुएन्सी. आणि बघा, लॉयर्स आर ऑफन बॉर्न विथ द गिफ्ट ऑफ गॅप. लॉयर्स जे असतात, वकील जे असतात, ते ऑफन बॉर्न विथ द गिफ्ट ऑफ गॅप. त्यांना बोलण्याची काय असते, कला असते. दुसरी गोष्ट, शी हॅज गॉट द गिफ्ट ऑफ गॅप, बोलण्याची कला तिच्याकडं आहे. अशा पद्धतीनं हे जर आपण बघत गेलो, गिफ्ट ऑफ गॅपवरची वाक्य परीक्षेला कसं रिपीट झालंय बघा. एक तर हे 2014ला आलेलं आहे. काय आलेलं आहे, 2014. वाक्य, गिफ्ट ऑफ गॅप. चूज, मीना इज नॉट हायली एज्युकेटेड बट सी हॅज द गिफ्ट ऑफ गॅप. तिच्याकडं बोलण्याची कला आहे. सी हॅज गिफ्ट ऑफ गॅप. ओके, फ्लॅटर, खोटी स्तुती करणे. बघा, हा शब्द मगाच्या एका इडममध्ये येऊन गेला होता, फ्लॅटरिंग. ओके, गुड पर्सनॅलिटी, हे तर येणार नाही. ओके, हे तर येणार नाही. ब्लेंट ऑफ ॲक्टिंग, ब्लेंट ऑफ ॲक्टिंग तर येणार नाही. आर्ट ऑफ स्पीकिंग म्हणजे बोलण्याची कला, ज्याला मी म्हटलं होतं. म्हणजे अशा पद्धतीनं नवीन शब्द, की फ्लॅटरिंग हा नवीन शब्द. फ्लॅटर म्हणजे खोटी स्तुती करणे, जे मी तुम्हाला बोललो होतो. अशा पद्धतीनं म्हणजे प्रत्येक शब्द ज्यावेळा आपण बघत जातो, तो शब्द काय मिनिंग सांगतो. कर सहाय्यकला बघा, परत ही कर सहाय्यक 2015. यू शुड बी अ सेल्समॅन. जर तुम्ही सेल्समॅन असाल तर यू शुड हॅव द गिफ्ट ऑफ गॅप. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ. तुम्ही जर सेल्समॅन असाल तर बोलण्याची कला तुमच्याकडे पाहिजेच. मग या ठिकाणी त्याचा अर्थ त्याने दिलाय. ओके, गुड पर्सनॅलिटी, टॅलेंट ऑफ ॲक्टिंग, टॅलेंट ऑफ स्पीकिंग और डिटर्मिनेशन. डिटर्मिनेशन हा शब्द तुम्हाला नवीन सापडला. डिटर्मिनेशनचा अर्थ आहे मनाचा निर्धार. मनाचा निर्धार म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या. टॅलेंट ऑफ स्पीकिंग म्हणजे उत्तर तुमचं आलं. टॅलेंट ऑफ स्पीकिंग, आर्ट ऑफ स्पीकिंग जे म्हणतात ते म्हणजे तुमच्या लक्षात येऊ दे की पाठीमागच्या सगळ्या इडम्स, अगदी 1985 पासूनच्या ज्या इडम्स आहेत त्या व्यवस्थित जर तुम्ही करून गेलात तर मित्रांनो त्यातल्याच कोणत्या ना कोणत्या तरी तुम्हाला येणाऱ्या एक्झामला, ओके, 2025 मध्ये ज्या एक्झाम्स होणार आहेत त्या एक्झाम बघा 22ला TCS पॅटर्न खाली. यस, हे बघा TCS पॅटर्नला त्याने विचारलं. इन द क्वेश्चन 4 अल्टरनेटिव्हज आर गिवन फॉर द इडम फ्रेज इन बोल्ड इन द सेंटेन्स. चूज द अंडरलाइन दॅट बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द इडम फ्रेज गिवन इन बोल्ड. वाक्य दिले. हिज अट्रॅक्शन लाईज इन द गिफ्ट ऑफ गॅप ही हॅज रिसिव्ड फ्रॉम द अल्मायटी. काय शब्द आहेत? अल्मायटी हा शब्द आलेला आहे. हा शब्द समांतर आहे, तो म्हणजे गॉड. देवासाठी मित्रांनो हा शब्द वापरला जातो. अल्मायटी, सर्वशक्तिमान कोण असतो? देव असतो. म्हणजे अशी वाक्य ज्यावेळा आपण बघत जातो, हिज अट्रॅक्शन लाईज इन द गिफ्ट ऑफ द गॅप. त्याचं जे अट्रॅक्शन आहे ते अट्रॅक्शन मुळातच आहे, त्याचं बोलणं खूप चांगलं आहे, हेच त्याचे अट्रॅक्टिव्ह बाजू आहे. ही हॅज रिसिव्ड फ्रॉम द अल्मायटी म्हणजे देवाकडून मिळालेली ती त्याला गिफ्ट आहे. आर्ट ऑफ पर्स्युएशन, फिजिकल अपीअरन्स, आर्ट ऑफ स्पीकिंग इफेक्टिव्हली और इफिशियंटली और आर्ट ऑफ बीइंग ओके डिस्ट्रेस्ड. मित्रांनो पर्स्युएशन, पर्स्यू म्हणजे मन वळवणे, हे तर येणार नाही. फिजिकल अपीअरन्स येणार नाही. आणि तो तुम्हाला बोललो होतो आर्ट ऑफ स्पीकिंग इफिशियंटली. म्हणजे वेगवेगळ्या परीक्षांचा अभ्यास, वेगवेगळ्या परीक्षांना आलेल्या कशा इडम्स आहेत या 2-3 वर्षामध्ये TCS पॅटर्न खाली बऱ्याचशा गोष्टी विचारल्या गेल्या. TCS पॅटर्न असेल, IBPS पॅटर्न असेल तर त्याच्यामध्ये होकॅबला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. अनन्यसाधारण. ओके, पेपर मुळातच त्याच्याभोवती फिरत राहताना तुम्हाला दिसतो होकॅबवरती. त्यासाठी त्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास, त्या प्रश्नपत्रिका बघणं, त्याच्यामधले नवीन शब्द काढणं, त्याचा अभ्यास करणं, ते बघत राहणं. ओके, याला एक कन्सिस्टन्सी लागते, सातत्य लागतं. हे सातत्य जर आपल्याकडे असेल तर उत्तरं मित्रांनो काढताना तुम्हाला परीक्षेला ते इतकं महत्त्वाचं ठरेल की तुम्हाला पेपरमध्ये इतरांपेक्षा कमीत कमी 10 ते 12 हे बघा गिफ्ट ऑफ गॅप 2020ला परत विचारले. कितीतरी परीक्षांना हे मित्रांनो अशा पद्धतीनं रिपीट होताना तुम्हाला दिसेल. म्हणजे असं म्हणायची काही गरज नाही की TCS पॅटर्न खाली विचारलेल्या इडम्स इकडे विचारणार नाहीत. असं म्हणायची गरज नाही की IBPS पॅटर्न खाली विचारल्या गेलेल्या इडम्स इकडे विचारल्या जाणार नाहीत.
सगळ्या गोष्टी मित्रांनो ह्या कॉपी पेस्ट होताना तुम्हाला दिसतील। त्यामुळं प्रत्येक परीक्षेचा अभ्यास आपल्याला इंग्रजीच्या अनुषंगानं करत असताना त्याच्यामध्ये व्होकॅब कसे आलेले आहे हे आपल्याला बघणं खूप गरजेची गोष्ट आहे। वाक्य बघा, राज्यसेवेला विचारलंय, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडम इन द स्टेटमेंट। इट इज विथ द हेल्प ऑफ द गिफ्ट ऑफ गॅप दॅट ही कन्व्हिन्सेस एव्हरीवन। ओके, जी काय त्याच्याकडे बोलण्याची कला आहे त्याच्यावरूनच तो प्रत्येकाला कन्व्हिन्स करत असतो। पॉवर ऑफ रीडिंग, यस, पॉवर ऑफ स्पीच, पॉवर ऑफ रायटिंग, पॉवर ऑफ लिसनिंग। मित्रांनो कळायला पाहिजे काय पाहिजे सांगा, पॉवर ऑफ स्पीच, आर्ट ऑफ स्पीकिंग ज्याला म्हटलं जातं, राज्यसेवेला हे विचारलं। म्हणजे तुमच्या ही गोष्ट लक्षात येऊ दे, पाठीमागच्या सगळ्या इडम्स आणि फ्रेजेस तुम्ही बघत चला आणि हे बघत असताना त्या पर्यायामध्ये नवीन कोणता शब्द येतो का हे जर तुम्ही बघत गेलात, हे बघा परत विचारले गेले 2012ला। म्हणजे हे सगळं का दाखवले, कसं रिपीट होतंय हे, मीना इज नॉट हायली क्वालिफाईड बट शी हॅज अ गिफ्ट ऑफ गॅप 2000 असिस्टंट मेन्स। वाक्य जसंच्या तसं ते विचारले गेले, उत्तर सांगायची गरज नाही, उत्तर तुम्ही सुद्धा देऊ शकता। तर अशा पद्धतीनं मित्रांनो प्रश्न बघितला की तुमच्या लक्षात येईल। जस्ट अ मिनिट, थोडासा इथं घोळ झाला, यस। तर या ठिकाणी आर्ट ऑफ स्पीकिंग येणार आहे, तेच वाक्य पुन्हा असिस्टंट मेन्सला 2012ला त्याने विचारलं। म्हणजे एकच इडम किती परीक्षांना कशा पद्धतीनं ती विचारले गेले बघा। फोरसाईट, आता याच्यामधला हा शब्द बघा, पॉलिटिकल फोरसाईट। फोरसाईट याचा अर्थ काय तर हे आपल्याला माहीतच नसतं। साईट म्हणजे नजर, फोर म्हणजे समोर, समोरची नजर, याचा अर्थ आहे मित्रांनो दूरदृष्टी। फोरसाईटचा अर्थ आहे दूरदृष्टी। आपल्याला असे शब्द माहीतच नसतात। तुमच्या लक्षात येऊ दे, मी तुम्हाला दोष देत नाही आहे, हे माहिती नाही म्हणून, पण मुद्दा असा आहे मित्रांनो की या सगळ्या गोष्टींची तयारी परीक्षेच्या आधी व्यवस्थित करणं ही गरजेची गोष्ट आहे। फोरसाईटचा अर्थ आहे दूरदृष्टी, फोर म्हणजे समोर आणि साईट म्हणजे दृष्टी, पुढची दृष्टी म्हणजे दूरदृष्टी, हे फोरसाईट असा शब्द। म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, इंटरेस्ट इन डिसिप्लिन, डिसिप्लिन हा शब्द गेला असावा, ओके, त्यामुळे या शब्दाविषयी काय बोलायची गरज नाही, डिसिप्लिन। फेस द म्युझिक, म्युझिक असा शब्द आला, म्युझिक। फेस म्हणजे सामोरं जाणे। आता याच्यातून हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे, फेस द म्युझिक आहे याचा अर्थ परिणामांना सामोरं जाणे, परिणाम जे होतील, फेस द म्युझिक। इंडिया इज रेडी टू फेस द म्युझिक, ओके, अगेन्स्ट पाकिस्तान। म्हणजे पाकिस्तान बरोबर जर युद्ध झालं तर फेस द म्युझिक, फेस द कॉन्सिक्वेन्सेस। कॉन्सिक्वेन्सेस याचा अर्थ आहे परिणामांना सामोरं जाणे, परिणाम असा त्याचा अर्थ होतो आणि अशा पद्धतीचा वाईट परिणाम भोगावे लागणे। फेस द बॅड कॉन्सिक्वेन्सेस, हार्डशिप, जो त्रास होणार आहे त्यासाठी हा शब्द वापरला जातो, हार्डशिप, हार्डशिप। सुंदर शब्द आहेत की हे शब्द आपल्याला कळणं खूप गरजेची गोष्ट आहे। हार्डशिप असा शब्द आहे जो आपल्याला माहिती पाहिजे। या ठिकाणी वाक्य दिले, वाक्य बघितल्यानंतर तुमच्या सहज लक्षात येईल की कशा पद्धतीनं वाक्य दिलं। फेस बॅड कॉन्सिक्वेन्सेस, हार्डशिप, वाईट परिणाम भोगावे लागणे। वी वुड लेटर हॅव टू फेस द म्युझिक ओव्हर आवर बोल्ड मूव्स। ज्या काय आम्ही बोल्ड मूव्स घेणार आहोत, ओके, ज्या काय आपण बोल्ड मूव्स घेणार आहोत, आखणी करणार आहोत बोल्ड मूव्सची, त्याचे आपल्याला फेस द म्युझिक म्हणजे त्या परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागेल। सामोरं जाणे, फेस म्हणजे सामोरं जाणे, फेस बॅड कॉन्सिक्वेन्सेस और हार्डशिप, वाईट परिणामांना सामोरं जावं लागेल असा त्याचा अर्थ होतो, फेस द म्युझिक। इथं बघा, PSI STI मेन्स 26 ऑगस्ट 2018ला हे विचारलेलं आहे। सुनील डिड नॉट डू हिज जॉब वेल, नाऊ ही हॅज टू फेस द म्युझिक। त्याला परिणामांना सामोरं जावं लागेल। पर्याय बघा, ओके, रेकॉर्ड द सॉन्ग, फेस बॅड कॉन्सिक्वेन्सेस, वर्क अगेन, ओके, प्लीड द अथॉरिटी। इथं येणार आहे फेस द म्युझिक, याचा अर्थ आहे फेस बॅड कॉन्सिक्वेन्सेस। म्हणजे अशा पद्धतीनं मित्रांनो आपल्याला बघायला मिळतं की एका शब्दावर, ह्या फेस या एका शब्दावर त्याचा अर्थ आपण अगदी सहज काढू शकतो, कुठेही अडचण येताना दिसत नाही। आणि अशा दररोज आपण 20 फ्रेजेस जर अशा पद्धतीनं चर्चेला घेत गेलो, त्या ऐकत गेलो, तर मित्रांनो हे अगदी सहज पद्धतीनं तुम्हाला लक्षात राहताना दिसणार आहे। पुढे गेल्यानंतर बघू, यस, 2015 बघा, 15ला विचारली, परत 18ला विचारली, फेस द म्युझिक। टू प्रिपेअर टू गिव्ह अ म्युझिकल परफॉर्मन्स, म्युझिकशी त्याचा काय संबंध आहे। सफर फ्रॉम इलनेस, सफर फ्रॉम, प्रेपोजिशन लक्षात ठेवा, सफर फ्रॉम, सफरला फ्रॉम लागतं, इलनेस आजारपणातून त्रास होणे। फेस द हार्डशिप, हे बघा हार्डशिप
आता मगाशी दिलं होतं हॅपी टाईम तर येणार नाही, फेस हार्डशिप. ओके, म्हणजे हार्डशिप आहे, कष्ट आहे, वेदना आहे, फेस हार्डशिप, वाईट परिणामांना सामोरं जाणे, अशा पद्धतीने फेस द म्युझिक, तलाठी हिंगोली 2015. सगळ्या परीक्षांच्या इडमच्या अशा उचलल्या गेलेल्या आहेत मित्रांनो. या सगळ्या इडमची माझ्याकडे लिस्ट आहे, कोणकोणत्या परीक्षांना कशा पद्धतीनं विचारल्या गेल्या, त्या रिपीट कशा झाल्या, या संदर्भातली लिस्ट हवी असेल तर तुम्ही कॉल करू शकता, विचारू शकता. ती लिस्ट मी तुम्हाला पाठवेन आणि हे मग तुम्ही बघितलं की तुमच्या लक्षात येईल की हे लक्षात कसं ठेवायचं आहे. ब्ल्यू ब्लड. ब्ल्यू ब्लड एखाद्या रॉयल फॅमिलीमधली व्यक्ती असेल, रॉयल कॅरेक्टर असेल, प्रामाणिक कॅरेक्टर असेल, प्रामाणिक माणूस असेल, तत्वनिष्ठ माणूस असेल तर त्याला म्हटलं जातं ब्ल्यू ब्लड. प्रामाणिक माणूस, तर रॉयल फॅमिलीमधला माणूस, त्यावेळेला त्या व्यक्तीलाच म्हटलं जातं ब्ल्यू ब्लड. हा शब्द ब्ल्यू, रक्त कसं आहे ब्ल्यू, आणि मग त्याचा अर्थ जर बघाल तर तो त्याचा अर्थही तसाच काढला जातो, खानदानी व्यक्ती. ओके, मेंबरशिप इन अ नोबल ऑर प्रॉमिनंट फॅमिली. प्रॉमिनंट फॅमिली. ओके, राहुल गांधी इज हॅव्हिंग अ ब्ल्यू ब्लड. खानदानी व्यक्ती. काय आहे? खानदानी व्यक्ती. अशा पद्धतीनं मित्रांनो हे शब्द सगळे वापरले जातात. आता या ठिकाणी वाक्यात वापर पाहिजे असेल तर वाक्यात वापर दिलेला आहे बघा. आय ऑफन रिमाइंड माय हजबंड दॅट आय हॅव ब्ल्यू ब्लड फ्लोईंग थ्रू माय व्हेन्स. मी बऱ्याच वेळा माझ्या हजबंडला जाणीव करून देते की आय हॅव ब्ल्यू ब्लड फ्लोईंग थ्रू माय व्हेन्स. माझ्या धमन्यांमधून हे खानदानी रक्त वाहतंय असं मी माझ्या हजबंडला सांगते. खानदानी, बऱ्याच वेळा खानदानी व्यक्ती असते, राईट, त्यासाठी हा शब्द वापरला जातो. ओके, ऑफ नोबल फॅमिली असं म्हटलं जातं. ही गोष्ट लक्षात घ्या. अशा पद्धतीचे प्रश्न, अशा पद्धतीच्या इडमचा अर्थ आपल्याला लक्षात ठेवता आला पाहिजे. PSI STI 2000. ब्ल्यू ब्लड, हाय ब्लड, गुड मॅन, नोबल बर्थ. हे बघा. ओके, ब्लड, ब्लर इन कलर नाही, राईट, हाय ब्लड येणार नाही. नोबल बर्थ, अशा फॅमिलीमध्ये बर्थ आपला झालेला असतो जी खानदानी असते, त्याला म्हटलं जातं नोबल बर्थ. म्हणजे एक एक इडम ही अशा पद्धतीनं तुम्हाला विचारली जात असेल तर ब्ल्यू ब्लड, तलाठी 2015 इथं बघा. म्हणजे हे अशा पद्धतीनं या ठिकाणी बघा, या ठिकाणी हे नोबल बर्थ आपल्याला दिसतं. 2015ला सुद्धा अशा पद्धतीने ही रिपीट झालेली दिसते. एक एक गोष्ट जर अशा पद्धतीने आपण कशी रिपीट होते हे जर आपण बघत गेलो तर उत्तरं काढायला मित्रांनो अडचण येणार नाही. द टू प्ले सेकंड फिडल, हे द नाही मित्रांनो, हे द नाही आहे, हे टू आहे. टू प्ले सेकंड फिडल. बऱ्याच परीक्षांना मित्रांनो ही इडम विचारले गेले. प्ले सेकंड फिडल याचा अर्थ आहे दुय्यम स्थानावर काम करणे, सबऑर्डिनेट पोझिशन. दुय्यम स्थानावर म्हणजे समोर एखादी व्यक्ती असते आणि त्या व्यक्तीला सपोर्ट करणारी एक दुसरी व्यक्ती असते, त्यावेळेला त्याला म्हटलं जातं द पर्सन इज प्लेइंग सेकंड फिडल. हे पाठीमागून सपोर्ट करणे अशा अर्थानं, पाठीमागून सबऑर्डिनेट पोझिशनला असणे, दुय्यम स्थानावर असणे. किंवा म्युझिकमध्ये वगैरे बघत असाल की समोर एक गायक असतो, त्या गायकाला सपोर्ट करण्यासाठी दुसरेही काही गायक असतात, ते सेकंड असतात. इथं तो शब्द वापरलेला आहे, सेकंड फिडल. प्ले सेकंड फिडल याचा अर्थ दुय्यम स्थानावर काम करणे असा त्याचा अर्थ होतो आणि या ठिकाणी दिलेला आहे टू प्ले अ सबऑर्डिनेट ऑर सपोर्टिंग मायनर रोल. राईट, इथं बघा, टू प्ले अ सपोर्टिंग ऑर मायनर रोल किंवा सबऑर्डिनेट पोझिशनला तुम्ही काम करता, दुय्यम स्थानावर काम करणे अशा अर्थाने ते वापरलं जातं. एक आंदोलन झालं होतं, तुम्हाला कदाचित तुम्ही लहान असाल त्यावेळेला अण्णा हजारेंचं एक आंदोलन झालं होतं, त्यावेळेला केजरीवाल सपोर्टिंगला होते, त्यावेळेला ही इडम मी बघितली होती. मिस्टर केजरीवाल वॉज प्लेइंग अ सेकंड फिडल फॉर अण्णा हजारे. म्हणजे ते सेकंड फिडल होते, पाठीमागून मदत करत होते, त्यांना सपोर्ट करत होते. टायर्ड ऑफ प्लेइंग सेकंड फिडल शी रिझाइंड अँड स्टार्टेड हर ओन कंपनी. ओके, बघा वाक्य कसं आहे. टायर्ड ऑफ प्लेइंग सेकंड फिडल, दुय्यम स्थानावर काम करण्याला कंटाळून, दुय्यम स्थानावर काम करण्याला कंटाळून शी रिझाइंड अँड स्टार्टेड हर ओन कंपनी. म्हणजे दुय्यम स्थानावर बऱ्याच वेळा काम करणं काही लोकांना आवडत नाही आणि तेच म्हटलं टायर्ड ऑफ प्लेइंग सेकंड फिडल. सेकंड फिडल म्हणजे दुय्यम स्थान, दुय्यम स्थानावर काम करण्याला कंटाळून शी रिझाइंड अँड स्टार्टेड हर ओन कंपनी. म्हणजे वाक्य बघितल्यानंतर तर तुमच्या लक्षात येईल अशीच वाक्य मित्रांनो परीक्षेला विचारली जातात आणि मग आपण अडचणीत होतो. आपल्याला नांदेडला तलाठी व्हायचा असेल 2013, जॉन कॅनॉट प्ले सेकंड फिडल टू अदर्स.
दुसऱ्यासाठी तो सेकंड फिडल म्हणून काम करणार नाही. ओके, हे बघा या ठिकाणी दिलेलं आहे, ते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कॅनॉट प्ले अ सबऑर्डिनेट रोल, दुय्यम स्थानावरचा रोल मी करणार नाही असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या, प्ले अ सबऑर्डिनेट रोल. बऱ्याच गोष्टी मित्रांनो ह्या अशा पद्धतीनं तुम्हाला कळायला चालू होतील. हे सगळ्या इडियम्स कुठं ना कुठं तरी, वनरक्षक असेल, तलाठी असेल, MPSC असेल, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असेल, ASO असेल, मंत्रालय लिपिक असेल, कुठं ना कुठं सतत रिपीट होतात, सतत. म्हणून ह्या सतत रिपीट होणाऱ्या सगळ्या इडियम्स मी तुमच्यासमोर मांडायला लागलोय. अशा बघा, STI PSI 1997ला परत STI PSI ला विचारले, राईट. ओके, टू प्ले अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, टू टेक अ लेस इम्पॉर्टंट पार्ट, टू लर्न म्युझिक युझिंग अ ओल्ड इन्स्ट्रुमेंट, टू गिव्ह सेकंडरी इम्पॉर्टन्स टू गेम्स. गेमचा काही संबंध आहे का? नाही. टू टेक अ लेस इम्पॉर्टंट पार्ट, लेस इम्पॉर्टंट म्हणजेच सबऑर्डिनेट पोझिशन, लेस इम्पॉर्टंट पार्ट. अशा फ्रेजेस, इडम्स ज्यावेळा आपण पाठीमागच्या अभ्यासात जातो त्यावेळा एकाच इडमला कशा वेगवेगळ्या पद्धतीनं पर्यायांमध्ये एक्सप्रेस केलेलं आहे हे आपल्याला कळतं. त्यासाठी ते सगळे PYQ आपण बघितले पाहिजेत, सगळे PYQ व्यवस्थित वाचले पाहिजेत, समजून घेतले पाहिजेत. आणि समजून घेत ते पुढे गेलात की ते कायमचं लक्षात राहतं. इथं गडबड करून नाही चालत. प्रत्येक वेळेला मी हेच सांगते की चर्चा करत, गप्पा मारत जेव्हा अशा पद्धतीनं तुम्ही शिकत जाता त्यावेळेला ती गोष्ट अगदी सहज लक्षात राहताना दिसते. सेकंड फिडल, ही इज अ लिव्हिंग इंडिया फॉर गुड. आता फॉर गुडचा अर्थ मित्रांनो होतो परमनंटली, हॅपीली, हाय ग्रीफ, विथ ग्रीफ ऑर टेम्पररीली. मित्रांनो इथं कळालं पाहिजे, ए दिलेला आहे परमनंटली आणि या ठिकाणी उत्तर येणार आहे फॉर गुडचा अर्थ होतो मित्रांनो परमनंटली. म्हणजे अशा इडम्स आणि फ्रेजेस ह्या परीक्षेला सतत विचारल्या जातात. अशा इडम्स आपण सतत बघितल्या पाहिजेत, अभ्यासला पाहिजेत. हा एक सेशन होता की मोस्ट रिपीटेड इडम्स अँड फ्रेजेस. अशाच पद्धतीचा आपण एक सेशन घेऊ. याच्यातला दुसराही भाग तुम्हाला बघायला मिळेल. वन वर्ड सबस्टिट्यूट सुद्धा अशाच पद्धतीनं मित्रांनो रिपीट होताना दिसतात, त्याचाही आपण बघणार आहोत, त्याचाही आपण विचार करणार आहोत. आजच्यासाठी इतकं पुरेसं आहे. या सगळ्या इडम्स फ्रेजेस लिहून काढा किंवा PYQ मध्ये सुद्धा तुम्हाला दिसत असतील. पण मुद्दा असा असतो, लिसनिंग इज द बेस्ट टूल. तुम्ही ऐकत असाल तर ते बेस्ट टूल आहे, लक्षात घ्या. कारण रीडिंग इज द सेकंडरी पार्ट, लक्षात आलं. त्यामुळे ऐकणं खूप गरजेची गोष्ट आहे. लँग्वेज इज लर्न जस्ट ऑफ लिसनिंग. तुम्ही ज्यावेळा लिसन करता लँग्वेज त्याच वेळा ती कळायला चालू होते. म्हणून ऐकणं खूप गरजेची गोष्ट आहे. वेगवेगळी वाक्य कसे असतात ते बघणं, त्या वाक्यांमध्ये पर्याय कसे वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस केलेले असतात ते बघणं ही गरजेची गोष्ट आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर बिईंग विथ मी.